राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तसंच राष्ट्रवादीचे नेते रमेश आडसकर यांनी औरंगाबाद इथं पंकजा पालवेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला। आडसकरांचा भाजप प्रवेश हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जातोय। पूर्वी भाजपमध्येच असलेल्या आडसकरांनी 7 वर्षांपूर्वी भाजपच्या काही सदस्यांना सोबत घेत आमदार सुरेश धस यांच्यासह गोपीनाथ मुंडेंना हादरा देत राष्ट्रवादीशी घरोबा केला होता। उपमुख्यमंत्री अजित पवारांचे अत्यंत विश्वासू असलेले रमेश आडसकर 2009च्या लोकसभेपासून नाराज होते। त्यांना विधान परिषद न देता अमरसिंग पंडित यांची वर्णी लागल्यानं ते अधिकच नाराज झाले। राखीव असणारा केज मतदारसंघ, माजलगाव आणि रेणापूर या 3 मतदारसंघात त्यांचं वर्चस्व आहे, त्याचा भाजपला फायदा होऊ शकतो। आडसकरांच्या भाजप प्रवेशानं बीड जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची सत्ता अडचणीत येऊ शकते। तसंच केज आणि माजलगाव मतदारसंघात भाजपला आता बळ मिळणार हे निश्चित। ज्यावेळेस कुठली निवडणूक असते त्यावेळेस आम्ही स्वतः पुढाकार घेऊन त्या निवडणुकीमध्ये काम करतो। परंतु ज्यावेळेस कुठलं बी काही पद द्यायचं असेल किंवा कुठलं बी हे करायचं असेल आम्हाला त्यावेळेस फक्त आश्वासनच मिळतं। त्याच्यामुळे आम्ही पूर्वीसुद्धा मुंडे साहेबांवर काम केलेलं आहे आणि जे लोक मुंडे साहेबाला कंटाळ म्हणजे ज्यावेळेस आलते त्यावेळेस तेच लोक आज आमच्या पार्टीमध्ये प्रमुख लोक आहेत। त्याच्यामुळं त्या लोकांच्या मनावर जर पार्टी चालली असेल तर आपण पार्टी सोडलेलीच बरी ह्या माध्यमातून। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।